जयजोटिंग देवरुंगच्या विपक्षामध्ये A1 जोडी आमनेपाडा असा सामना आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे। टू ओपनर्स ऑन द ग्राउंड। सलामीवीर स्ट्राइक इनला बॅटर मयुरेश आणि नॉन स्ट्राइकला तुम्ही पाहताय पंकज। मयुरेश आणि पंकज ही जोडबोली आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होते बॉलिंग मार्कवर आकाश पाटील रायटी। डीप मध्ये एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला फिल्डर सेट करण्यात आला मयुरेश समोर। चला देवरुंग प्लीज आपण जास्त वेळ घेतात। पंचांचा अधिकृत इशारा लेट्स प्ले गेम ऑन। पहिला बॉल लेन बॉल होता। बॉल सर कीपरच्या हातामध्ये येतोय। पहिला चेंडू आकाश पाटीलचा तुम्हाला डॉट बघायला मिळाला। आकाश सिनियर आकाश पाटील रायटी सध्या गोलंदाजी करतोय। लॉंग ऑफ लेग फिल्डर आणि डीप मध्ये मिड विकेट एक सेट करण्यात आला। जयजोटिंग देवरुंगचा खेळ कालच्या रजनीमध्ये कमालीचा बघायला मिळाला होता बादवडच्या क्रीडांगणावर, परंतु आज घरच्या मैदानावर ते खेळतात रोशन स्मृती चषकामध्ये। इनर एज पॅटची आतली कडा बॉल मागे येतोय। पहिली धाव अखेर या ठिकाणी मिळेल A1 जोडी आमनेपाडा टीमला। धावांचा श्री गणेश आपण पाहतोय। धावांना सुरुवात करत असताना बॅटर मयुरेश। आज एकूण 10 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील, त्यामधून हा दुसरा सामना तुम्ही पाहतात। दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला। ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल। फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेटला मिळेल फक्त एकच धाव। स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 2 धावा ऑफ द मार्क होत असताना आकाश। पहिला सामना थोडासा लो स्कोर पाहायला मिळाला होता, वन साइड मॅच झाली, प्रेक्षकांना देखील मजा आली नाही, परंतु आता इथे आता प्रेक्षक वर्ग देखील विचार करत असेल की या मॅच मध्ये चांगल्या रन्स व्हाव्या आणि एक चांगलं फाईट बघायला मिळावं। यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आला। मिडॉनला बीट करत असताना बॉल येतो लॉंग ऑन कडे, बॉल सरळ सीमा पार, 4 धावा चौकार। पहिला चौकार A1 जोडी आमनेपाडासाठी बघायला मिळावं। बॉल येतो लॉंग ऑन कडे, बॉल सरळ सीमा आणि बघा एक महत्वाची सूचना, जो जिंकेल तो लगेचच खेळणार आहे किरवलीच्या विरुद्ध। तो दुसऱ्या राऊंड मधील मॅच असेल। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक धाव त्या ठिकाणी मिळाली। मयुरेश चांगल्या प्रकारे आता मिडल करतोय आकाशच्या विरुद्ध। समीर केने देवरुंग आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय। विनंती असेल की आपण मंचावरती यावं। सामनावीरासाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत। समीरजी केने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय रोशन स्पोर्ट मुठवलच्या वतीनं। रोशन स्मृती चषकामध्ये वेलकम। नेक्स्ट बॉल चिप केलाय, हवे त्या बॉल शॉर्ट एक्सा कव्हरचा फिल्डर जज करतोय, झेल पकडलीये आणि सोडलेली आहे। बॉल पकडला आणि बॉल त्याच्या हातातून पडला खाली। त्या दरम्यान 2 धावा घेण्याची वेळ होती बॅटर पंकज कडे। स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 9 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। 9 ऑन बोर्ड विदाउट लॉस। दोन्ही टीमच्या बाजूने आपण विचार केला तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण पॉवर प्ले मध्ये अंडर 10 10 पेक्षा कमी धावा खर्च करणं एक चांगली गोलंदाजी आपण मानत असतो। आणि पॉवर प्ले मध्ये विदाउट लॉस जर एखादी टीम एखादे बॅटर्स सुरुवात करतात तर त्या टीमसाठी देखील एक चांगली स्टार्ट आपण मानत असतो। आदरणीय आत्माराम भांबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, आपलं मनपूर्वक स्वागत। काल प्रचंड प्रमाणात पाहुणे मंडळी आपल्याला बघायला मिळाली होती आणि आज देखील सकाळपासून आपण पाहतोय की पाहुण्यांची ही संख्या वाढतच चाललेली आहे। या स्पर्धेचा आपण विचार केला तर कैलासवासी गणेश परशुराम पाटील स्टँड, त्यानंतर कैलासवासी किरण सावळाराम पाटील प्रेक्षक स्टँड, कैलासवासी कृष्णा कातोड पाटील प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहतात। एक
खेळाडू कक्ष जो आहे तो स्वर्गीय मकरंद स्मृती या नावाने खेळाडू कक्ष तयार करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली जाते. रोशन दादांच्या नावाने स्पर्धा आहे. फार लवकर ते आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या हृदयामध्ये राहतील, आमच्या स्मरणामध्ये राहतील आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलाय. ललेश पहिला बॉल लॉफ्ट करण्यात आला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या वाक्या बाहेर बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. स्ट्रेटिस्ट लॉंग ऑन, सीमा पार जाणारा षटकार. मयुरेश चांगले मिडल करतो. या अगोदर देखील आपण बघितलं ह्या पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे आणि हा लॉंग ऑनला सिक्सर त्यांना प्राप्त केला. आकाश पाटीलच्या डोक्यावरून फ्लाय होणारा ललिशच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्यात आलेला आहे. स्कोर या 6 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. जय शूटिंग देवरुंगच्या विपक्षामध्ये A1 जोडी आमनेपाडा असा सामना सध्या आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या लॉर्ड्स मधील आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला विजय मिळवला आज संजय स्मृती सावधनं. चालू सीझनचा आपण विचार केला तर या असोसिएशन अंतर्गत अनेक नवनवीन टीम्स सध्या चॅम्पियन होताना दिसत आहेत. आज मेहर 11 बापगाव सुद्धा ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मागची स्पर्धा या क्रीडांगणावर मेहर 11 बापगावनं जिंकली. थोडासा खाली राहणारा बॉल ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून जातो कीपरकडे. डॉट बॉल. थोडंसं लेट रिव्हेंट पाहायला मिळाला. बॅटरचा बॉल अगोदरच कीपरकडे निघून गेला होता. हे पहा वेग चांगला होता आणि आउटसाइड ऑफ इथे आता चांगला मारा करतोय ललेश कमबॅक करताना. हो पुन्हा एकदा पुढे टाकलाय बॉल, परंतु इथे जेलची संधी आहे. पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता की अडवतोय बाद. विकेट गॉन. विकेटचं पतन. मयुरेश चांगला खेळत होता, परंतु अखेर ललेशनं ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी. पहिलं यश प्राप्त करत असताना बॅटर मयुरेशला त्यानं बाद केलं. एक मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. नवीन बॅटर ओव्हर द विकेट. हो यावेळेला क्लीन बोल्ड. बॉल अंदर दंडा बाहेर. 1 more wicket down. लागोपाठ 2 हादरे देत असताना ललेश या वेळेला तुम्ही पाहतायत बॉल थोडासा आतमध्ये वळून घेणारा होता. नवीन बॅटर आल्या आल्या यश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पूर्णपणे बीट झाला आणि सरळ लेग स्टिकला उकडणारा तो बॉल होता. विकेट मिळाली या ठिकाणी गोलंदाज ललेशला. ऑन हॅट्रिक असेल. एकही हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली नाहीये. बघूया आता स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का गोलंदाज ललेश. हॅट्रिक बॉल. सामना करेल बॅटर विजय.
हॅट्रिक बॉल आणि इथे हॅट्रिक कंप्लीट. लेंथ बॉल होता राईज होणारा सरळ कीपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेट. लागोपाठचा तिसरा धक्का. A1 जोडी आमने पाडाला. हे पाहू शकता हायलाइट. पहिला विकेट जो मिळाला तो मिड विकेटला झेल पकडण्यात आला. त्यानंतर यश यावेळेला दुसरी विकेट ललेशची होती ती बोल्ड करण्यात आला. इन स्विंगर बॉल होता. आणि ही तिसरी विकेट तुम्हाला पाहायला मिळेल जिथे कॉट बिहाइंड द विकेट लेन बॉल होता. थोडासा कांद्याचा वापर करण्यात आला. हे पहा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. आउटसाइड एज बॅटर गॉन. हायलाइट तुमच्या समोर या ठिकाणी दाखवली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट नेहमीच एक पाऊल पुढे त्यांचं बघायला मिळालंय. हो पुन्हा बाउन्सर. काय गोलंदाजी करतोय ललेश. अधिक आक्रमक दिसतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या धावफलकावरती 15 धावा. पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता आणि ओव्हर संपली फक्त 6 धावा. ललेश नगरचे केल्या 3 विकेट त्याला मिळाले. धावसंख्या 15 सन्ना 3 गडी बाद. बॅटिंग सुरू आहे. A1 जोडी आमने पाडाची. पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता आणि काय कमबॅक केलेल्या ललेशनं. 3 विकेट्स त्यानं घेतल्या. षटक क्रमांक 3 आकाश पाटील येतोय. आकाश लेफ्टी येतोय बॉलिंग करण्यासाठी. सामना करेल बॅटर पंकज. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर द विकेटने आला. चांगला कटर प्राप्त करत असताना कट मिळत असताना गोलंदाजाला निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू सुरुवात. आता थोडासा दबाव A1 जोडे आमने पाडावरती वाढलेला आहे. आणि बघा यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ जय सावरदेव किरवलीच्या विरुद्ध खेळणार याची नोंद असू द्या. आणि तो लगेचच सामना खेळवला जाईल. पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न इथे देखील पाहायला मिळाला. लेग बाईटचा इशारा येतोय आणि एकच धाव या दरम्यान पूर्ण केली जाणार. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत. 16 धावा 16 रन्स ऑन बोर्ड. स्पर्धेचा आज दुसरा दिवस आपण पाहतोय आणि पहिला सामना वन साइड झाला असं इथे वाटलं होतं की आता सुरुवात चांगली मिळाली. A1 जोडे आमने पाडाला की इथून चांगला फाईट बॅक तुम्हाला बघायला मिळेल का. परंतु इथे देखील थोडंसं आता अडचणीमध्ये A1 जोडे आमने पाडा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पुढे टाकलाय. चांगला फटका ड्राइव्ह करत असताना गॅप शोधलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. हा क्लासिकल चौकार. गुड शॉट. काय फटका खेळलाय. थोडीशी जागा बनवली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. जमिनीच्या सहाय्याने फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि गॅप शोधला. जो गॅप फार मोठा होता आणि त्या गॅप मधून सर बॉसी मारेशीच्या पलीकडे चौकार. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. खेळाडू बाद होतोय. आणखी एक धक्का.
पुन्हा थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु या ठिकाणी सरळ यष्टांचा वेध घेणारा बॉल तुम्हाला बघायला मिळाला. आकाश ज्युनियरला या ठिकाणी सफलता मिळत असताना आदरणीय नित्यानंद पाटील बापगाव यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा सातत्याने फलंदाजांना या ठिकाणी आता विचारात टाकलेल्या संभ्रमात टाकणारी गोलंदाजी होते. बघा, ज्या वेळेला टॉप ऑर्डरचे बॅटर्स तुमचे लवकर बाद होतात त्यावेळेला अशीच तर परिस्थिती येते आणि या कंडिशन्स मधून बाहेर निघणं फार कठीण होतं. पुन्हा थोडासा खाली राहणारा बॉल, आणखी एक डॉट आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 20 धावा. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या, परंतु त्यानंतर पूर्णपणे बॅक करत असताना टीम जयजोटिंग देवरुंग तुम्हाला पाहायला मिळाली. कालच्या रात्री जो खेळ त्यांचा राहिला तो मोमेंटम कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि चांगला खेळ आज देखील बघायला मिळाला. आता जवळजवळ आमने लोणार परिसराचा आपण विचार केला तर काही स्पर्धा शिल्लक आहेत आणि त्यानंतर ALPL ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं सोमवारपासून सांगे येथे एक स्पर्धा होणार आहे, त्यानंतर किरवलीला देखील एक स्पर्धा होणार आहे. मुठवल प्रीमियर लीग सुद्धा काही दिवसांनीच येत आहे. जाता जाता हॅपी एंडिंग करण्याचा प्रत्येकी टीमचा प्रयत्न असेल. बघूया, काल जय हनुमान चौदरपडा संघ क्वालिफाय झाला. अभय येतोय गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटकामध्ये. अभयचा पहिलाच बॉल या ठिकाणी सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दीपक चौधरी सर सध्या ऑनफिल्ड आणि भाने सर तुम्ही पाहता स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. क्वालिटी अंपायरिंग बघायला मिळाली कालपासून. एका धावेने स्कोर पुढे जाताना 21 वर 21 रन्स ऑन अबाउट. या वर्षामध्ये हे क्रीडांगण भरपूर बिझी बघायला मिळालं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील बॉल सर कीपरकडे, आणखी एक डॉट बॉल. आणखी एक खेळाडू बाद होतोय. प्रत्येकी गोलंदाज या ठिकाणी विकेट मिळवत असताना सफलता मिळाली आहे. कॉट बिहाइंड विकेट. मिळाला होता आणि मयुरेश जसा बाद झाला त्याच्यानंतर एकही बॅटर प्रॉमिसिंग दिसला नाहीये. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमीच एक खेळाडू पुढे घेऊन जाईल असं नाहीये. प्रत्येकी खेळाडूला चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल, कारण हा सांघिक खेळ आहे. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सांघिक खेळ तुमची स्वप्न पूर्ण करू शकतो आणि स्वप्न कोणतं असेल या स्पर्धेमध्ये रोशन स्मृती चषक जिंकण्याचं. पुन्हा हवे त्या बॉल, परंतु इनफिल्डला क्लिअर करण्यात आला. बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. सेकंडचा कॉल, दुसरी धाव इथे मिळणार का? प्रयत्न सुरू आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या. स्कोर मोज विथ डबल टीमची टोटल. पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहतात 23 धावा. हा सामना देखील थोडासा लो स्कोरिंगच तुम्हाला बघायला मिळतोय. जयजोटिंग देवरुंग संघानं खूप चांगला पलटवार केलेला. रात्रभर क्रिकेट खेळले, परंतु तीच एनर्जी पुन्हा मॉर्निंगला देखील ते दाखवतात. 24 घंटे के शिकारी लग रहे. या वेळेला पुन्हा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आउटफील्ड मध्ये पाठवल्या. बॉल प्रॉपरली टायमिंग करता आलं नाहीये. मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती आला आणि 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना
स्कोर कार्ड वरती 25 धावा 25 रन्स. मला वाटतं बलवंत आज टीम मध्ये नाहीये, परंतु त्याची उणीव बातलेली नाहीये. सध्या तरी गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. बॅटिंग येणं बाकी आहे. एवन जोडी आमनेपाडाकडे देखील तो अटॅक असेल की कमी धावांचं संरक्षण करू शकतात. इथून आणखी आता फलंदाजांकडे संधी, एखादा मोठा फटका आला इथून देखील तरी मी म्हणेल एक फाईट करण्याची वृत्ती निर्माण होईल आणि त्या ॲटिट्यूडनं तुम्ही सेकंड इनिंगमध्ये खेळ करू शकाल. त्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. लिडिंग एज बॉल हवेत आहे. बॉल पॉइंटला डायव्हर्ट होतोय. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 26 आदरणीय सुमित ठाणगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज, बाहेरील कडा. पुन्हा पॉइंटला सरकतोय. एका धावेने स्कोर पुढे जरूर गेलं, परंतु अखेर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती. तर 27-28 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. जय झोटिंग देवरुंगला. तर बघा, यानंतरचा जो सामना होणार आहे तो चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय सावरीदेव किरवली असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जय सावरीदेव किरवली कॅप्टन आपण रेडी राहायचं. त्यांच्या विरुद्ध नानकर असा सामना होता, परंतु आई एकविरा नानकर काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीये. त्याच्यामुळं जय सावरीदेव किरवली संघाला पुढे चाल मिळालेली आहे. तर दुसऱ्या फेरीतील सामना आपण लगेचच खेळवणार आहोत. चेक. धन्यवाद समीर. जरूर काही सन्मान आहेत व्यासपीठावरती, आपण ते सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न करूया. तुम्ही पाहता स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मुठवल गावचे समाजसेवक सन्माननीय आत्मारामजी भांबरे साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. मी भांबरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाणार आहे. मी देवानंद पाटील आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि भूषण भांबरे या दोघांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आत्मारामजी भांबरे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. स्वर्गीय रोशन नाना पाटील यांना या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय. आणि याच नावानं तुम्हाला मित्रांनो मुठवल गावातून हा संघ अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो. आणि सध्या आपण पाहू शकाल आत्मारामजी भांबरे यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर मुठवल गावचे समाजसेवक समीरजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. सन्माननीय समीरजी पाटील. किरवली ताडेगावचे माजी उपसरपंच आणि RD11 किरवली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय राकेशजी धिगाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तंत्र बापगावचे समाजसेवक सन्माननीय नित्यानंद पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. तसे जर पाहिलं तर क्रिकेटवरती खूप प्रेम आहे नित्यानंद पाटील यांचं आणि एक काल त्यांनी सुद्धा गाजवलेला आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करतोय. भूषण भांबरे आणि देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंच्या आणि उपस्थित क्रीडा रसिकांच्या आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो लगेचच दुसऱ्या फेरीमध्ये जय सावरीदेव किरवली संघाच्या विरोधात खेळणार आहे. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे, कारण काही कारणास्तव एकविरा स्पोर्ट नानकर संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला नाही. त्यामुळे आपण किरवली संघाला पुढे चाल दिली गेली. आणि जे आपण या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह पाहत आहोत मित्रांनो, या स्पर्धेसाठी पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आम्हाला मुठवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक आत्मारामजी भांबरे साहेबांच्या वतीनं आम्हाला जे सन्मान चिन्ह लाभलेले आहेत त्यांचा मी मनापासून रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय की दादा असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहील, याच अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो. आणि आमच्यापासून रजा घेत असताना आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल तुमचा मी हृदयाच्या अंतकंतून आभारी आहे.
सध्या पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती अनेक संख्येने मान्यवर सध्या या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. सेकंड इनिंग आपण पुन्हा एकदा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतो. या ऐकूया योगेश पाटील सरांचा दमदार आवाज. लक्ष 28 धावांचा आहे आणि पहिल्याच चेंडू पाहू शकाल ऑन साईडला ड्राईव्ह केला. चांगला चेंडू होता परंतु फटक्या सुद्धा चांगल्या प्रमाणात सजवला आणि या चेंडूचा अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हरीश पाटीलच्या बाटमधून येणारा हा दमदार चौकार. पहिला सामना सुद्धा आजचा आपण जर पाहिला तर लो स्कोरिंग पाहिला, तर दुसरा सामना सुद्धा आपण पाहतोय लो स्कोरिंगचं इथे मात्र पाहायला पाहतो. सुरुवात मयुरेशने चांगली केली होती, 12 धावांचं योगदान दिलं होतं. त्याच्यानंतर पंकज स्वस्तात बाद झाला 3 आकड्यावरती. त्यानंतर यश आणि विजय शून्यावरती बाद झाले. धनंजय सुद्धा मात्र शून्यावरती बाद झाला आणि त्यात अनुषंगाने एवन जोडी संघ 27 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला आणि अखेर इथे मात्र वाईटच्या स्वरूपात एक धाव अजून मात्र जोडली जाईल. हरीश पाटील आणि सौरभची जोडी आपण सध्या पाहत आहोत. 5 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि यानंतर जो संघ विजय होणार आहे चालू सामन्यातील तो संघ लगेचच फाईट करेल. चल किरोळी संघाचा संघटनेला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. गोलंदाज मयुरेश ओ जबरदस्त फटका ऑन साईडला हुक केलाय आणि चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. स्वर्गीय किरण सावलाराम पाटील जो प्रेक्षक स्टँड आपण पाहत आहोत, जरूर त्याच दिशेने हा चेंडू निघून गेला आणि चांगले बॅटिंग करतोय सध्या हरीश पाटील. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. 9 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि आता मात्र रिव्हर्सचा फटका जो सिग्नेचर स्ट्रोक आहे हरीश पाटीलचा तो खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नामध्ये आय थिंक त्याला अपयश आलंय. परंतु सुरुवात ज्याप्रमाणे होणं गरजेचे आहे टीम जय जोटिंग देवरुंग संघासाठी ती सुरुवात सध्या आपण पाहत आहोत. नऊ धावा धाफलक्यावरती आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर आहे बिन गडी बाद. ओ पुन्हा रिव्हर्सचा फटका गॅपमधून चालला अगदी कव्हर पॉइंटला भेदून चेंडू मात्र वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू थांबणार नाही, जाऊन धडकतो सीमेरेषेला. अजून एक चौकार. मैदानाच्या चौफेर बाजूने फटके केल्याची ताकद हरीश पाटीलकडे आहे आणि तो सिद्ध करत असताना 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. व पुन्हा रिव्हर्सचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चला पॉइंटच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आम्ही करतोय की हा चौकार आहे की षटकार आहे. जरूर आपण रिप्ले मध्ये आपण हे दृश्य पुन्हा चेक करूया. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं काय फटका सजवलाय आणि आय थिंक चेंडू जरूर पडद्याला स्पर्श झालाय परंतु 1 बाउन्स नाही आहे की डायरेक्टली धडकला हे पाहावं लागेल. अगदी स्लो मोशन मध्ये आपण हे दृश्य पाहत आहोत. 1 बाउन्स आणि पंचाचा इशारा पोहोचला जातो आमच्याकडे 4 धावांचा. यस
आतापर्यंत 4 चौकार पाहिले आपण हरीश पाटीलच्या बॅटमधून. 17 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. पुन्हा रेबाचा फटका. इथे सुद्धा मात्र चांगलं कनेक्शन झालंय, परंतु सध्या रेस सुरू आहे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू थांबवलं गेलं आणि अखेर 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाकडे होती. आणि अखेर पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर अतिशय जबरदस्त या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला देत असताना बॅटर हरीश पाटील 6चे 6 चेंडू त्याने फेस केले. आणि वैयक्तिक आपण जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं एकूण 18 धाबा, म्हणजे पहिल्या समाप्तीनंतर 19 धाबा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण एक वाईटची धाव पाहिली. लक्ष पाहिलं तर 28 धाबांचं आपण पाहत आहोत. म्हणजे विजयासाठी आता मात्र या ठिकाणी फक्त 9 धाब्यांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. चला, जयेश सायरुदेव किरवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या, कारण लगेचच आपण सामना संपन्न झाल्यानंतर नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि काही दिवसानंतर तुम्हाला जयेश सायरुदेव किरवलीच्या वतीनं सायरुदेव चषकाचा सुद्धा मात्र आनंद तुम्ही घेऊ शकता. 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या स्पर्धेचा तो कालावधी असेल. गोलंदाज यश आता मात्र सुरुवात करतोय. लाऊड अपील आणि यस ती अपील पंचाने उत्तम धरली. फिंगर अप, फलंदाज बाद मिस्टर सौरभ. लेग बी फोरच्या रूपाने मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. पहिल्याच चेंडूचा मात्र सामना करत असताना सौरभनं पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका जनरेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. आणि त्याचमुळे मात्र शून्यावरी बाद होऊन तो मात्र माघारी परतो. नवीन फलंदाज ज्युनियर आकाश पाटील आलाय. सन्माननीय माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताळी किरवलीची राखेजी दिगाडकर उर्फ रॉकी आरडे विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं सहर्ष स्वागत आहे. तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी गिफ्ट हॅम्पर देणारे आमचे लाडके समीरजी केणे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी जय झोटिंग देवरुंग संघाला 9 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता. शॉर्ट अँड पोल फटका हवेत केला, मिसटायमिंग आहे, परंतु सेफ लँडिंग होईल. जमिनीवरती पूर्णपणे त्या ठिकाणी लँडिंग झाला, परंतु एकच धाव तिथे पूर्ण केली गेली. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्राईक हरीश पाटील आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. 20 लॉस ऑफ 1 विकेट. एकूण 28 धावांचा पाठला करत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघ. 16 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 8 धाबांची आवश्यकता. सुंदर स्कोरिंग सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबतीला साकारत असताना यासिन सिंधू मॅन फ्रॉम बापगाव. खराब चेंडू, फुल टॉस स्वीप केलाय, परंतु फटका मिस टायमिंग होता आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल प्राप्त केला. पहा, हरीश पाटीलला सुद्धा विश्वास होत नाही की एक्झॅक्टली हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर का गेला नाहीये, परंतु विकेटचं पतन, फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का लागला टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, खराब चेंडू होता, फुल टॉस होता, टायमिंग सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात जुळालं होतं, परंतु थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याच अनुषंगाने झेलबादच्या स्वरूपात बाद झाला हरीश पाटील. परंतु बाद होण्यापूर्वी ज्याप्रमाणे त्याच्याकडून आपल्या संघाला अपेक्षा होत्या त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या, कारण 4 चौकाराच्या साह्यानं 18 धावांत त्यांनी योगदान दिलं. फक्त 7 चेंडू त्याने फेस केले आणि बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ललिश पाटील आता मात्र आपल्याला 4थ्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळतोय. यासिन सिंधूला मी सापेच्या सरपंच चषकामध्ये सुद्धा मात्र संधी दिली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा यासिननं जबरदस्त कामगिरी केली. परंतु पहा, त्याच्याकडे पूर्णपणे 4 दिवस काम होतं, परंतु त्यांनी सांगितलं की मी प्रथमतः प्राधान्य देणार रोशन स्मृती चषकाला. ललिश पाटील इज ऑन स्ट्राईक. जर अशा प्रमाणे तुम्ही विकेट्स प्राप्त केल्या, डॉट चेंडू जर हाताळले तर आय थिंक जरूर तुम्ही या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता आणि तो प्रयत्न सध्या यश करतोय.
हे रायझिंग स्टार आहे, युवा खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहे. खास करून पाहिजे यशला बॅटिंगसाठी सुद्धा मात्र प्रमोशन दिलं होतं वन डाऊनला, परंतु त्याने बॅटिंगमध्ये हवी तशी कामगिरी केली नव्हती. परंतु गोलंदाजीमध्ये सध्या तरी छाप सोडण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु ही लाईन चुकीची पाहिली. डाबा स्टिकच्या चेंडू बाहेर निघून गेला. पंचांचे वाईटचा इशारा आपण इथे पाहत आहोत. या एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखावा लागतील. जर इथे तुम्हाला 28 धावा डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी ज्या तुम्ही एक्स्ट्राच खर्च करता त्याच्यावरती तुम्हाला ब्रेक लावावा लागेल. हो, कडक शॉट, फटका चांगला आहे. मिड ऑफच्या बाजूने चेंडू चालला वाईड लॉंग ऑफच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चला, जय सावरदेव किरवली संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण या त्वरित या आलेले आहेत. विनायक, चला आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्या. ओ ओर पिच चेंडू, जबरदस्त फटका, मिस फिल्डिंग, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना टीम A1 जोडी आमने पाडा. हार्ड लक गणेशजी पाटील, हार्ड लक शैलेश जाधव अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जय झोटिंग देवरुंग. शेवटच्या चेंडूवरती ललेश पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहिला आपण आणि हा सामना अतिशय चांगल्या प्रमाणात जिंकला जय झोटिंग देवरुंग संघानं.